चकित झाला. हनुमंतराय शेतामध्ये पर्वताचा भारा बांधलेला आहे आणि हनुमंतानं सांगितलं, अरे बाबा तुला काय म्हणावं, स्वतःच्या भावाला धारासाठी रक्ताच्या धरणामध्ये पाडला आणि इथं येऊन बसलाय. मग तुला पुरुषार्थी म्हणावं का, तुला स्त्री म्हणावं का, किंवा तुला नपुसक म्हणावं का, याही पेक्षा तू वेगळा वाटू लागलेला आहे. आणि जगाचं दुःख आहे, ते दुःखाचं डोंगर घेऊन काय तू घेऊन बसलायस की काय, असा बहाणा तू करून लक्ष्मण रक्ताच्या धाऱ्या टाकून इथं कशाला आला स्वसा दुपे पर्वताकार उच्च बांधून डोंगर गगनी जाताचे सतबद गरजत थोड रांगणाने. भरताला बघितलं आपल्या शेतामध्ये डोंगर बांधलेला आहे, राम नाम मुखावत आहे. भरताने विचार केला, भय चकित झाला, म्हणजे आता या नगरीवर माझ्या आतापर्यंत काय होतं समज, इंद्रच उन्मत होऊन अप्सरा विमानात बसून मजा करत फिरू लागलाय. परंतु ज्यावेळेस राम नामाचं स्मरण त्यांच्या कानावरती आलं त्यावेळेस भरत चकित झाला. काय करावं, कोण असेल, माझ्या भावानं माझ्याकडे दूध पाठवलं असेल का, हा विचार अंत्यकरणाच्या ठिकाणी भरत करू लागले. आपली बळे बळवंत काही काळा भेटून नाडीच बाण हे पुढे नामांकित सत्वर इथे पै आला. होय रामदूता साजा युत मांडले गोलांतर पर्वत घेऊनी सत्वर रामया संवाद जातसे. राम नामांकित बाण मारलं. आता बाण कशाचा, लोखंडाचं आहे तो, पण लोखंडाला पवित्र झालं राम नाम शब्दाला. आता आपण उभं म्हणतो काय माहित नसते, फार येतो भगवंतानं 16,100 बायका केल्या म्हणतो. खरं आहे, खरं नाही महाराज. जसं लोखंड पैसाला लावल्यानंतर त्या लोखंडाचं पैसाच्या स्पर्शानं जसं सोनं व्हावं, तसं भगवंताच्या पदस्पर्शानं 16,108 बायका गवळणी बायका नाही. बरोबर आहे का? भगवंतानं अग्नी प्रसन्न केलं, भगवंतानं करुणोळी गोवर्धन पर्वत धरलं. आपल्याला जमते का, अरे त्या देवानं बायका करून घेतला, आपल्याला एकदम काय करायला हात होता आहे म्हणतो, सहजच बोलून जाते मला. खरं खोटं आहे? तसं नाही बाबा. भगवंताने जेवढं काय केलंय तेवढं आपल्याला करता येत नाही. म्हणून त्यावेळेस भरतानं बघितलं राम नामांकित बाण हनुमंतानं बघितलं आणि हनुमंतराय त्या ठिकाणी खाली येऊ लागलेले आहे. प्रसंगे इथे हा पातळा पाठी भेटला राम झाडीला क्रम श्रीराम दीन दयाळा राम भावात रूपाला राम प्रेम स्नेहाला प्राणांत पाळा त्या ठिकाणी जो संकोच होता ते संकोच मावळला मारा. कारण राम 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 आवाज निघालेला आहे. भरताला वाटलं 13.5 वर्ष झालं रामाचा थान पत्ता नाही, रामाचं काही गुणगान नाही, रामानं कसला दूध पाठवलेला नाही. बहुतेक माझ्या भावाची माझी आठवण झाली असेल आणि त्या आठवणीनं माझ्याकडे दूध पाठवलं असेल, म्हणून हा भक्त इथं आला असेल, अशा प्रकारचा विचार भरत अंतःकरणाच्या ठिकाणी करू लागला. समाधान राम चिंतन उडला. राम बहुत दिवस होता पीडित रामे करुणी कृपा करुणी सहित कवी पर्वत पाठ विला. भरताचा विचार चालू आहे मला, रामाने माझ्यावरती दया दाखवला असेल, कारण रामाने माझ्यावरी एक प्रेमळ भाव दाखवला असेल. 13.5 वर्ष माझा भरत माझ्या पादुका घेऊन नंदीग्रामाच्या ठिकाणी राजकारभार अयोध्येत करत होता. त्याला वाटलं असेल म्हणून तो राम भक्त माझ्याकडे पाठवला असेल, बोलावून आला असेल, अशा प्रकारचा विचार करून आलेला आहे. आता मी भाऊ भाव मारा, एकाला 5-5 भाऊ होते, ते 5-5 महाराज, 5ही पांडव म्हणायचे त्यांना. बरोबर आहे का? 5वी पांडव म्हणजे कोणते? शेतातले फिरलेले धोंडे नव, घरातले हे जन्मलेले औषधलेला 5ही पांडव. हा एका धर्म आहे, अजिबात नाही हो. तस राम भरत शत्रुघ्न लक्ष्मण हे काय भाऊ, ते काय प्रेम होतं महाराज, काय सांगायची गरज नाही.
इतकं प्रेमळ जिव्हाळा होता आणि हा प्रेम माझ्या रामाला लाभला असेल म्हणून माझी आठवण आली असेल आणि म्हणून या दुःखाला माझ्याकडे पाठवलं असेल असा विचार भरत अंतःकरणाच्या ठिकाणी करू लागले. योजी पुत्रता प्रवृत्ती संग्राम राम कथा सविस्तर सांगेल भांडर अति चतुर दिसताय आईचे विचारुणी मनी भरत साधन राम श्रेवणी पुष्का झाला त्या दक्षिणी पेले करोडी कबीसी. बघा म्हणजे या ठिकाणी माझ्या आठवण जर नक्की झाली असेल आणि याच्या मुखावर राम 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 निघाले. युद्ध कुणाचं झालंय, कोण धारा शेती पडले, कुणाला शक्ती लागली, कुणासाठी औषध घेऊन चालले, हे सविस्तर साधन अशा प्रकारची कथा याला विचारावं आणि तो भक्त सांगल अंतर्भाव माझ्या ठिकाणी घेऊन भरत हनुमंतरायाला काय बोलू लागले. कोण कैसाराची कोठोडी उच्च पर्वत कायम लोणी राम भेटी तुझे कैसे मी उभे करुणी बोलशी. अरे बाबा तू कुणाचा कुठल्या देशाचा आहेस म्हणजे कुणाला शक्ती लागली आहे, कुणाला औषधी घेऊन चाललेलं आहे आणि कुणासाठी शब्दामध्ये हे जे काय असणार पर्वत आहे ते पर्वत कशासाठी घेऊन चाललेला आहे मला साधनचा कथा सांग म्हणून भरत हनुमंतजीला विचारू लागले. कैसा विभीषण शरणागत मोठे रावणाची झुंज होत लक्ष्मण मी झाला मुकीत कोण हे तू दासी कोण आता तू गेलासी पर्वत कशा लागी नेतोसी वेळोवेळी राम स्पर्शेसी रामी तुम्हाची शक्य कैसे हा सबूळ माझा संदेह तू वाचुदाव्या महाबाहो जडे उदास कृती पाहावो कथा निमंत सांगता. बघा काय म्हणलं भरत. अरे बाबा पर्वत घेऊन चाललेला आहे, शक्ती कोणाला लागली आहे, शरण कोण आलं, रक्षण कोणाचं कोण करून लागलेलं आहे, कोणी झालं देती पडलेलं आहे, मला जरा सगळं सांग. मी झोपी जाऊन ऐकतो, झोपी जाऊन ऐकतो मला. आता इथं माणसं येते वट्ट्यावर कट्ट्यावर बिडीच्या गट्ट्यावर तोंडात तंबाखूच्या तोट्यावर झोपले तुम्हाला हायती ते समाधान वाटलं पण तुला लांब लांब येते लांब लांब राहणे मला ठरायला कथेला सन्मुख राहा तुम्ही देवा तुम्हाला माहिती नाही. आता तुम्ही सत्यनारायणची पूजा करू माणसं घराच्या बाहेर तुम्ही एकट्या मध्ये दोन्ही जोडीदाराला घेऊन जर पूजी वाचू तर बरं वाटतंय म्हणून माय सगळे हात जोडून घेऊन त्या मंडपात घेऊन बसलो अगदी बरं वाटतंय खरंय नाही. तसं भरताना जर गेली इथे भरत विचारले हनुमंतजी अरे बाबा म्हणलं तू काय म्हणलं कुणाला शरण आला कोण कुठला सुग्रीव आहे कुणासाठी मला हे सर्व काही करू लागलेलं आहे मला सांग कृपा करून म्हणून भरत हात जोडू लागले. मुक्ती राम तळ मंदी तुझं पुढती घाली तो लोटांगण आणि राम कदन साग. भरत बोलू लागलेला आहे हो काय काय नो आमचं सूर्यवंशी कुळ लय बेकार आहे राग आला तर पृथ्वी ठेवणार नाही खरंय का. परंतु आम्ही कुणाला शरण गेलेले नाही कुणाला नमतं गेलेलं नाही आमच्या आईचं दूधच असं म्हणजे परंतु तुझ्या मुखावर राम झाले तुला बांधून घालायची ताकद माझ्यात आहे भरत बोलणारे मला. परंतु तुझ्या मुखावर राम 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 येऊ लागले रामाला म्हणून तुला विसरून जातो तुला लोटांगण घालतो माझ्या भावाचा इतिहास सांग म्हणू लागले. प्रेमाचा संपूर्ण प्रेमे बांधिला कपिनंदन नवळ कोणी भरत चिन्ह राम मनोन उपवादी. राम या दोन शब्दाला प्रेमानं बांधलं महाराज. प्रेमानं बांधणे म्हणजे भक्तीमध्ये तल्लीन होऊन रंगमान होणे महाराज. तसं हनुमंताच्या मुखावर राम 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 हे भजन आलं आणि त्या भजनामध्ये माझा भरत तल्लीन झाला आणि त्या प्रेम भावाने भरत बांधला गेला म्हणून हनुमंताला भरत शरण गेले म्हणतात. कपिनाथा श्रीरामाचे वर्णित सूक्ष्म सर्वंगत अनंत अनसदोदित सांगत. अरे बाबा म्हणले तुझ्या मुखावर राम 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 हेच आहे. मी आतापर्यंत जवळजवळ 2 तास भरत महाराज सांगितल्यापासून ऐकलो राम. नंदीग्राम हे राम पूर्ण राममय
तिथं राम घेत होते, राम देत होते. बरोबर आहे का? एकच होतं, दुसरं दुजेपणा नव्हतं. मग अशा नंदी रामाच्या ठिकाणी हनुमंत आलेला आहे. कशासाठी आला? राम देत होते, राम घेत होते, पक्षी सुद्धा राम म्हणत होते. सर्व महाराज भूसर पक्षी, सिंह, वाघ, लांडगा, कोल्हा, मांजर सगळे एकत्र आले महाराज, एकत्र नांदू लागले. हा भाव माझ्या हनुमंतानं बघितला आणि भरताच्या बाणाचा स्पर्श झाल्या खाली आला. त्यावेळेस भरताला वाटलं आता ह्याच्याकडून माहिती घ्यावं म्हणून हात जोडले. आता पुढे काय बोलू लागले आहे? तिने नटे पडगे तिने टिके तिचे मागावीची जगाची जैसा ठकवितोची तैसे मनसी चालेना उघड सर्वत्र अससी आसोनी विश्वा वेळ लाविसी जगीत जघान दिससी पाहत. अरे 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 रामा 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 काय बोलले? एवढं सांगितलंय परंतु हनुमंताचा राग गेला का? अजिबात गेले नाही. पण राग कुणावर कोणी करावं? ज्याच्यावर अधिकार आहे त्यानं राग करावा. बायकोनं नवऱ्यावर करावं आणि नवऱ्यानं बायकोवर करावं. बरोबर आहे का? नवऱ्याने एखाद्या परिस्थितीवर राग केला का राहिलं मारते ती मारत. तसं अधिकार एकमेकाला आहे. बरोबर का? ज्ञानेश्वर माऊलींची स्तुती करण्यासाठी एकच माणूस आहे, पैठणचे नाथ महाराज म्हणून. बरोबर का? आणि नाथ महाराजांची स्तुती करायचं ज्ञानेश्वर महाराज, कारण ब्रह्मा अवतार आहे. ज्ञानेश्वर माझा अवतार पुरुष आहे आणि नाथ बाबा सुद्धा अवतार भानुदासाच्या पळी महाविष्णूचा अवतार आहे. ज्याचा अवतार ज्याप्रमाणे आहे त्याचे अधिकार आहेत स्तुती करण्याचा. बरोबर आहे का? तसं राग धरण्याचं माझ्या हनुमंताचा हक्क आहे महाराज. तेवढी भक्ती केली होती, तेवढी सेवा केली होती, अखंड ध्येय महाराज राम नावासाठी झिजलं होतं. म्हणून राम समजून पुन्हा हनुमंतराय रागानं बोलू लागले. पाटील काय बोलू लागले? अरे बाबा रामा माझ्या संग तसलं करून मुले तुझ्या बायोडाटा माझ्याजवळ म्हणजे बायोडाटा तू कुणा कुणाला बसले जातापर्यंत. अरे येड्या रामा तुझ्यासाठी अरे तुळशी पत्र प्रपंचावर ठेवले. सापडलायस तू? सापडले नाही त्याला फसवलायस. पण माझ्या जवळ ही कला तुझी चालत नाही म्हणू लागले. ते जे पाहावया निघाले तिथे उघडे नागवले नागवे हळहळीत केले हिंदविले दिगंती. जिथं ओळखलं माझा राम येत आहे, माझा भगवान येत आहे. दगडाला गेले पळून गेले. सापडायचं अजिबात सापडले. दोंडे खाऊन 60,000 वर्ष तपश्चर्या केली महाराज. सापडले का? जवळच आहे पण सापडायला तयार नाही. असा तू भगवंत आहे. माझ्या जवळ फसवणुकीचा गुन्हा दाखल करणारा नवजोड पोलीस स्टेशन मध्ये अजिबात हृदयावर सोडून जायच नाही. तू राम आहे. ज्ञानतीवर दिले एक पाला खाऊ लागले एक तृणरस सेविले पाहू लागले तुझ्या हृदयाला तुला दृश्य स्वरूपामध्ये पाहण्यासाठी प्रपंचावर तुळशी पत्र ठेवलेले रामा. कुणी 1000 वर्ष अन्ना पाण्या विना तुला हुडकत बसले. कोणी खडे काढले, कोणी पाणी वरले केलं, कोणी अन्न प्राशन न करता तुझी भक्ती केली रे बाबा. त्याला तू सापडलेला नाहीस आहे. तू माझ्याजवळ असल्या नाटक असल्या चाळा माझ्याजवळ जाणार नाही. तू राम आहेस. एक आवाता जटाभार एकी वडिले शरीर एक सेविता उदक मात्र एकी निहीर सांडिले. पाणी पिऊन उपवास केला 7,000 वर्ष. अन्न न खायचं, फक्त पाणी प्यायचं. एकाला अन्न खायचं, पाणी प्यायचं नाही. एकाला जटा बांधल्या. अरे एकाचं शरीर मोगडं पडलं रे, हाड झाले हाड. एवढा त्रास तू भक्ताला केला परंतु भक्ताला तू सापडलेला नाही. माझ्याजवळ फसवणुकी करू नको. एक झाले दिगोगडे दंडी मुंडी भगवे सुळके एकी वेळी खडके एके मुलके आते चतुर आयशी पाकी तुझ लागी सर्व खान दिसती जगी अजून त्याच्या सर्वांगी भ्रमर वेगी करविती. अरे बाबा म्हणजे कोणी बोलका झालं, कोणी मौन धारण केलं. बोलकं झालं म्हणजे काय? आता आपण कसं म्हणजे आम्ही बोलतो, आम्ही कुणाला हुडकलो? रामाला. बरोबर आहे. आता मुक झाला तुम्ही कारण राम कथा ऐकलं. इथं तर आपल्याला
माझं ऐकले राम तुम्ही आता मुख्य म्हणा ऐकून बोलला का कोणते शब्द काढले काय तर मग धन एखादं चित्त करून ऐकून बरं काय चार माणसं झोपडा ऐकली त्याचं काय नाही बरं पण जे आहे ते राजी ऐकलं ते बरोबर का परंतु शांत चित्तानं ऐकलं मुख होऊन तुला हलकायला आले आणि जे बोलके होऊन सांगायला गेले त्यालाही सापडले बोलके म्हणजे आम्ही दोघं दम नेते बोलला बरोबर आहे की नाही मग कसं बोलला राम सापडावं राम सापडण्यासाठी बोलके झाले अरे राम सापडण्यासाठी मौन धारण केले परंतु त्याला सुद्धा तू चकवा दिला श्रीरामा परंतु तुझी विद्या माझ्याजवळ चलत नाही वाचा ते मनसीने गले मत मी जाण तसे समज लकडाशी तिथं तिथं समस्त सांगेल एवढा भक्ताला चकवा देऊन गेला बरोबर आहे आतापर्यंत कोणी तपश्चर्या केली असतील कोणी काही केलं असेल कोणी काही केलं असेल त्याला सापडलेला नाही परंतु माझ्याजवळ तुझी अख्खी कुंडली आयुष्याची जन्मल्यापासून आजता गायब सगळी कुंडली माझ्याकडे कुठे जपलास कुणाला सापडलास सगळं सांगतो ऐक रामा पाहत्या भेटे लक्षी बापुरी वेळाला विसे शिखे पाहणे होऊन राशी हे कुणाची लक्षणा नाही त्या ठिकाणी हुडकू लागले जळी तळी काष्टी पाशाने राम आहे परंतु त्या ठिकाणी बघण्यासाठी गेले बंधू दिसला नाही धरा म्हणले की निष्ठून चालले धरा म्हणले की निष्ठून चालले परंतु माझ्या जवळ हे करत नाही मी तुला आता धरलेला आहे तू जर हल्लास तर याद राख निर्धारे माग काढिता वेळन लगे जडी उडता मत्स्याईसा तळपता लाट सरभता निर्धारून पाहिलं म्हणजे निर्धार पक्का आता हा कुठेही शिका परवा झाली तसं निर्धारून जर पाहिलंय एखाद्याच्या ठिकाणी जर पाहिलंय त्यावेळेस तो कुठे निघून गेलाच माशाच्या रूपात गेला येड्या माशाच्या रूपात आणि पाण्यात जाऊन लपला बरोबर आहे की नाही लपलं नाही मारत मच्छा अवतारामध्ये झाला आणि भगवंताला भक्ताने हुडकत आले पाण्यामध्ये पळून गेला परंतु ती विद्या माझ्याकडे चालणार नाही वाचा ओळ कोणी धरी जाई धरू पाणी कांती धरी हात पाय पोटी घालमीत पाठी करीता तिने भर कासवाच्या रूपात गेला रे बरोबर की नाही दुसरा होता कासवाच्या रूपात गेला अरे दोन्ही हात पाय मध्ये घालून पळत गेला परंतु ते माझ्या जवळ चलत नाही वाचा पर्वत कडीला पाठीवरी ओळखी दिसे तरी तिथे धरिता निर्धारी रूपांतरी लपतोसी अरे बाबा मला हात पाय मध्ये घातला भक्ताच्या मारामुळे कोणी दगड बिगड टाकलं तर तुला मार लागू नये बरोबर आहे का नाही म्हणून मत्स्य अवतारातून पूर्ण अवतारात गेला पण सापडलाच काय सापडलेला नाहीस परंतु माझ्या जवळ तू सुटू शकणार नाहीस असं निर्धारानं कोण म्हणाले महाराज हनुमंतराव हरताला म्हणाले राम समजू माझा भावना भावता मागेसी भेदे सुकर होती वेगदांती भोयधरशी करुणा भाग्यसी अनिवार्य अरे बाबा मला कासवाच्या रूपात गेले धराला पडून गेला पाय आता मध्ये घातला धोंडा मारले बिलकुल सापडले परंतु तिथं हुडकायला गेल्यानंतर पूर्ण अवताराला म्हणजे डोकराच्या अवतारात गेला म्हणजे सुकर संस्कृत भाषेत डुकराच्या अवतारात गेला आणि म्हणलं पृथ्वी तोंडात धरून घुर 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 करत गल्ली बोलायला फिरत सापडले अजिबात सापडले नाही परंतु सगळा बायोडाटा माझ्याजवळ आहे तुला आता मी सोडणार नाही बोला ज्ञानेश्वरी हा पारायण लाविले आपल्या खुदावणी गावात किती पसरली तालुक्याच्या काना कोपऱ्यात आणि एका सूर्या गावात भरपूर चालवत काढली जाऊ बरं हा तुला गल्ली बोलायला हुडका नाही गेलो सापडत का नाही म्हणले हा पृथ्वी तोंडात धरला आणि जिकडं माणसं जाईल त्याच्या विरोधात जाऊन तो लपाचा प्रयत्न केलाच आता माझ्याजवळ तू सुद्धा नाहीच म्हणू लागला हा तिथे ओळखीचा निरला
परी नरनाकेसरी होऊन टाकते. आणि अशा पद्धतीने तुला हुडकत गेले लगेच घुर अंगावर आला तुझ्या. अंगावर आला तुला भिवून भक्त माघारी पळून गेले. पण तू काय सापडलेला नाहीस, परंतु मी तुला आता धरलेला आहे. निर्धारिता आणि टंक होची बापुळा भिकारी रंक दीन गुप्त होऊन एक बळीपाशी भीत मागती. धराचा प्रयत्न केला, परंतु आता नावेला लई लोक जाते. आता रामायण सांगून बाहेर जातात. मला वाटले काय चुकून गोष्ट गेली तर हे खुदावळीचे मला मारल्याशिवाय सोडत नाही ती बरं का. म्हणून जीभ पोती सांगायचं अवघड नाही. मला अवघड लय बरं का. शब्द बाण आहे, तीक्ष्ण बाण आहे, लय जपून वापरावं लागतंय. कीर्तनात चालतंय कसंही बोलत राहतं. महाराज सारी कीर्तन नुसतं पिक्चरच्या चालीवर बोलत. त्यामुळे भरत महाराज म्हणतात नाही जातात कीर्तन करायला 20,000 रुपये दिलो. आम्ही इथं 7 दिवस दोन्ही हाताने शंख मारलो. हाय आमच्यासारखे याच्या कीर्तनकाराच्या निधीमध्ये किती दिले? 100 दिले. भरत महाराज बरोबर आहे का. परंतु उठलं की कीर्तनकाराच्या मागे लागले ते. अरे राम कथा ऐकायची, जीवनाचं कल्याण होतंय. कीर्तन करून नुसतं ढोंग करायचं, पिक्चरच्या चालीवर गाणं म्हणायचं, तिथं लोक जास्त ऐकायचं. बरोबर आहे का. नाही मी टीका कर वस्तू दिलं बोलून बाबा महाराज सातारकरांनी सांगितले ऐकावं कीर्तन. बाबा महाराज सातारकरांचं ऐकावं. बरोबर आहे का. ज्ञानी लोक आहेत इंदुरगे महाराज, ज्ञानी लोक आहेत महाराज, समाज प्रोग्रामचं कार्य करतात. आता आमच्यासाठी कीर्तन काय 4 गोष्टी सांगायचं 20,000 रुपये घेऊन जायचं. मी सडेतोड बोलणार माणूस. माझं तिखट लागल, कडू लागल, परंतु औषध हमखास नाही बरं का सापडतंय. बोल नक्की येणार पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी तू कुठे गेलास, इथून कुठे गेलास. अरे वामनाचा अवतार धरून बळीच्या राज्यात जाऊन अरे 3 पावलं दान मागितलं. 3 पावलं किती भीक मागा म्हणलंय. मग तिथं तुझी अवस्था काय झाली वाचा. बळीराजा चतुर बारी केले ओळखोनी निर्धारी दरुणी द्वारका अद्यापिवरी तिष्ठत. राजा जर ज्ञानी राहिला तर प्रधान बी ज्ञानी राहतील बरं का. राजा माझ्यासारखं हेंद्र जर राहिलं, प्रजा बी हेंद्र होते पाटील. परवा मी नांदेडला गेलो. पहिल्या वेळेस मी जीपनं गेलो महाराज. जीपचं भाडं दिले महाराज या म्हणून 2 मिनिट तारीख आराम केली. भरत महाराज माझ्या संग होते. दुसऱ्यांदा आता ह्यांना कशाला म्हणून मी माझं नाही एकटं गेलो. एसटीनं कंधारच्या स्टँडवर गेलो महाराज. कंधारच्या बरं का तिथं उतरावं होते कारण तिथं ब्रिज आहे, डायरेक्ट आणलेलं जात त्या गाड्या. कंधारच्या एसटी स्टँडवर उतरलो. उतरल्या माझ्यासारखं हेंद्र एक हसलं होतं. उगत आता करतो मला वाटलं मला कुठून आता करतोय काय की मला वाटलं. मग मी विचारलो काय आता करतो. अरे रे महाराज म्हणले तुम्हाला कमायचा गैरवाईट केला काय केलाय. मी तिकीट काढला उमरग्याचं आणि आता गाडी जाताना उतरून महागाला कोण बसला तिला कशासाठी किती बिया केली महाराज. बरोबर का. कुणाचा नुकसान झालो. तिकीट कुठलं काढलंय उमरग्याचं. गाडी लागली, गाडी चालू झाली आणि हे माझ्यासाठी हे खाली बसून एसटीच्या आडून लोकं हसले. म्हणजे मी एसटीला पुशिलो की अशी हे काय माणसं राहतील. म्हणून राजा जर चांगला राहिला तर प्रधान चांगले राहते. म्हणजेच राजा बळी अति चतुर होता आणि त्याच्यापेक्षाही चतुर द्वारपाळ होते. भगवंता अरे तुला हुडकाची गरज वाचली धरून बांधून घातले द्वारपाळानं बळीच्या. आता बघायला गेलं तर अजून सुद्धा बळीचा राजा रक्षण करत बसलाय भगवंत महाराज सध्या आलाय. परंतु तुला हुडकले तू सापडलास, परंतु मी सुद्धा तुला बांधून घालणार. बोला मागण्या सांगती माकडे बघा पुढे मायेचे ते म्हणे वारे काळी तिथून कुठे गेलास. तिथून गेलास कुठं माहिती का परशुरामाच्या अवतारामध्ये. तिथं हुडकलं बळीच्या राजा गेल्यानंतर द्वारपाळानं बांधून घातलं.
तिथून अंतर्गमन रूप धारण करून परशुरामाच्या अवतारामध्ये गेला आणि परशुरामाच्या अवतारामध्ये जाऊन तो काय केला हे सांगतो म्हणून हा मंत्र आहे. भरताला नाव समजून बोलू लागले. टिकेचे मुकुलोनी घाये रडतिये माये माये लोक म्हणती हो झाले काय अपूर्व पाये एवढे. परशुरामाच्या अवतारात गेलाच आणि गेल्या बापानं सांगितलं माईचं मुंडकं उडी म्हणलं परशुरामा बापानं सांगितलं बरं का. मग आता मी सांगितलं म्हणून पुढे सांगितलं कोण तर जाऊन माणसाला बरं का बापाला माईला तसं काय करू नका नाही. हा पोतीत निघाला म्हणून मी केलं म्हणा तर होऊन ये आणि सगळं धबडग सरगरमतीच्या प्रवचकावर येऊन ये. अरे रामा परशुरामाच्या अवतारामध्ये गेला बापाला सांगितलं आईचं सीड उडवलं आणि जग नाश होते म्हणून सीड मांडर घेतला माय 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 म्हणून अरे रडत बसला. तुला लाज वाटली पाहिजे रामा. हाताची पहार पहार रोकडे सागरी तारुण्या गुंडे लंका कैवाडे माहिती साडी चालवतो बरं का. मला जरा कळतंय मी लहान असताना माहिती साडी पिक्चर निघाला सायकलीवर उमारला गणेश सायकलीला बघायला गेलो. सायकलीवर आवड निर्माण झाली मला त्यावेळेस लहान एवढं होतो. आणि सायकलीवर 40 किलोमीटर प्रवास केलो माहिती साडी बघण्यासाठी. आता ही चालवला ऐकायला मिळवले काय म्हणले अरे मला तिथं आईला मारलात कशासाठी मारलात. बापाची खात्री होती उगा कोण मी करते मारत. बापाची खात्री होती बापाचं तपोबल होतं तपस्या केलेला बाप होता आणि आईचं मुंडकं चिटवण्याची ताकद त्याच्या बापाच्या होते म्हणून मुंडकं उभी होतं. उगा माझ्यासारखे हेंद्र जाऊन माईला मारून मुंडकं जुळू देते येत नाही. हा तसं म्हणले आता हेच बघ म्हणले इतिहास जाऊ दे पुराण जाऊ दे वेद जाऊ दे 18 शास्त्र जाऊ दे तुझं नाव घेते ते. परंतु आता सध्या स्थिती काय केलाय रे रामा. अरे हजारो माकडं मिळवणार रणभूमीच्या ठिकाणी राजा रावणासंग युद्धाला सुरुवात केला आणि युद्ध फळ काढून रक्ताच्या तारुण्यामध्ये भावाला टाकून इथं आलाय. तुला लाज कशी वाटणार रामा. तुला शरण कसं वाटणार. करुणिया महारण मारविला लक्ष्मण शरणांगत विभीषण तोही सांडोन विभीषणाला तू केलेला आहे. अरे जरा तर डोक्यात ठेव. अरे शरणागत आल्याला जवळ करते ते का महाराज म्हणून पळून येते ते. अरे तुझा सत्य निर्माण केलेला किसकिंधापती राजा सुग्रीवानं तुझ्या जीवावरती हजारो मांडले गोळा केले. केवळ भगवंताचं काम करावं भगवंताच्या कामातून उतराई व्हावं भगवंताच्या उपकाराचे फेड फेडावं म्हणून तुझ्या नादाला लागले आणि त्या व्यक्तीला सोडून या ठिकाणी का राम मी मारुती लक्ष्मी न चले मज प्रती उठ चाल शीघ्र गती उर्मिलापती उठवावया. आता एवढं झालं ते लय झालं. बोला कुठं मर्यादा तिथे मारा कुठं मी तुम्हाला मारायला आलो तुम्ही गपचीत मार खाल्ला मजा आहे का मारण्यात. तुम्ही एखादा प्रतिकार करून एखादा जर हात मला मारलो तर आणि मजा येते मारण्यात खरंय का. अरे 2 तास म्हणजे या ठिकाणी तुला सांगू आता लय बोलत असत नाही म्हणजे मी ओळखीला तुला तू राम आहे मी हनुमंत बरोबर आहे की नाही. आता वेळ राहू नकोस सर रणभूमीच्या ठिकाणी चल राजा रावणाला मारू. अरे सीतेला सोडवणूक करून अयोध्येला रामराजाची गुढी वाकरू. उगा नाटक लावू नका आता लय झालंय उगा पैसे बोलू लागले. घेऊन मोहाची गुंती घेऊन दीनव्रती कोण म्हणून मज प्रती हुसुनीची आराधी. मोहाची घेऊन मोहाची गुंती म्हणते
माया आहे की नाही? मायेशिवाय प्रपंच करू लागलो नाही. तुम्हाला काहीतरी वाटतंय मला नवरा चांगला मिळावा, लग्न झालेल्या स्त्रीला वाटतंय, जे लग्न झाले त्याला विवेकानंदासारखा मुलगा व्हावं वाटतंय, बरोबर की नाही? मुलगा झाल्यावर नोकरी लागावं, आपलं जीवन सुखात जावं, ही काय झालं? हे मोह झाला. मोह, बरं का? बरोबर आहे. मग मोहाचा विषय नाही जमत आहे मला. मोह कोणाला सुटले का? अजिबात सुटले नाही, देवाला सुद्धा सुटले नाही. परवा हंगावाडीला मी शक्तीला गेला महाराज. परवाच उन्हाळा सुरू झाली, एक माझ्या ते महिना झाला असेल शक्ती होऊन. राम बोलत चालणार याने कुंभला निघून गेले, पण मी गेले नाही. माझी टीम इकडे होती, टीमचं ऐकायला होते, आणि टीमचं जर नाही ऐकलं तर आज महाराज लोक इथं आले नसते. शक्तीला गेलो एका पोराला घेऊन जुडीला. धनगराचा पर्व होतं, पण आहे का धनगराचा? मला मागचा विचार बरं का, खरी वस्तू दिली सांगू. आलो मोटरसायकल गेलो, शक्ती सांगितलं, शक्ती सांगितलं त्या पोराला कामाला. जेवलं, प्रसाद होता महाप्रसाद, गळ्याला येईपर्यंत जेवलो महाराज, गळ्याला येईपर्यंत. ऊन आहे, पाणी मागते की गोड झालं, म्हणून मी शक्यतो रामायण सांगायला गेल्यावर जेवण करत नाही, खरी वस्तू दे कोठे. परंतु आज काल एका माय माऊलीने आले हात जोडले, महाराज तुम्ही उद्या न जेवता आलं पाहिजे, जेवण केलंच पाहिजे. मी घरात न जेवता आलो, माझं जेवणाची सवय 8:30ला ते संध्याकाळपर्यंत नाही पाहिजे. हा नाही आलो, प्रसाद घेतलो, माय मातेला समाधान वाटलं बरं का. माय त्या पोरानं गळ्या इतकं खाल्लं, गळ्या इतकं नुसतं झुलवीत. आणि का म्हणलं महाराज तुमचं तुम्ही जावा, गाडी चालवली इथे तुम्ही जावा. का बरे? नाही मला आता उन्हात जमत नाही म्हणलं चालायला गाडीवर. का बरे? नाही लय पाणी वापरले जमिनीची जुलवी खावा म्हणलं. बापरे म्हणून का खराब. बरं ह्याच्या मागे लावून दुसरे कार्यक्रम होते माझे, त्या कार्यक्रमासाठी यावं लागते की चालतंय बाबा म्हणून मी मोटरसायकल घेऊन आलो. येऊन काय केलं, मी जरा एक 5 किलोमीटर अंतरावर आमची पाहुणे होती तिथे मी जरा थांबलो. थांबल्याने ह्याला काय केलं, चालत निघाले. चालत निघाले, रस्त्याच्या कड्याला एका म्हातारीचं घर छप्पर थंड गार, आणि त्या म्हातारीनं गाडगं ठेवले, माठ डेरा थंड पाणी. त्या पोराचं लक्ष गेलं ह्या माठावर. त्याने गेलं, माय 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 मला जरा पाणी दे, पाणी दे. पहिले त्या म्हाताऱ्या जरा डोळ्या सुद्धा बरं का, आता काय जग चंद्रावर चालले. कुठून आलायच रे बाबा, ये उन्हाचा दिवस झालाय आणि असं कसं चालत निघालायचं? नाही हे आमचं महाराज मला सोडून गेले. किती हे गिरींद्र मला घाबरलं, मी सोडून गेला का त्यानं मला सोडलंय? हा म्हातारीनं बरोबर आहे, त्याला कसं करा रे, त्याला पोथीपणा सांगते, त्याला काय वाटतंय का नाही आपल्या तुझ्यासारख्या लेकराला देखण्या काळात होतो तुम्हाला, परंतु आपल्या देखण्या लेकराला कसं राहून काय मिळाली मला पाणी दे म्हणलं. पाणी दे म्हणलं, म्हातारीने बोलायला सुरुवात केली. मग एवढं झालं लगीन झाले का? थोडा म्हणजे माहिती आहे का, थोडा म्हणजे 28 वर्षाचं लेकरू, त्याला हुडा म्हणाला, आमच्या भाषेत हुडा म्हणतात. ठिकाणी काम दिलं मला माहिती नाही. मग म्हणलं झालं हे लगीन आहे म्हणलं. मग लेकरं बाळ किती येते, एक पोरगी 2 पोरं आहेत ते म्हणलं. लगीन झालं बरं का, पाणी कसं होतं, मग दे पाणी म्हणलं. आता काय म्हातारी पुन्हा विचारले, तुझं लगीन झाले का? झालंय म्हणलं. आणि कुठल्या गावचं आहे म्हणलं. ताण लागलेली जागवून गेलं घाबरू हे महाराज. यानं म्हणलं मातीच्या गावचं आहे म्हणलं. रागाला तर रागा, गळ्यात किती खाल्लं होतं, मातीतल्या गावचं म्हणलं. त्या बाईची मंजुळा नावाची बाई 2 महिन्याच्या पूर्वी मिळते, आणि तिला मातीत पुरवलं. कोण आहे मंजुळा इथं? हा उगं म्हणजे म्हातारीनं म्हणली, माय का करावं रे म्हणजे लेकरू, 2 महिने झाले रे गेले तिकडच गेले, ती मातीतल्या गावचंच आहे म्हणून. हे चॅप्टर झालं घराचं घाबरू आहे म्हणलं. रोजच माझ्या घराला येत्या, घराला घर लागून आहे म्हणलं. काय घराला घर लागून आहे, आणि रोज मी गेलो का चहा पाहिजे द्या म्हणलं. बरं झालं रे बाबा, बरं झालं. आणि माझी मंजुळा जाताना काय नेले मध्ये का ठेवले, का करा म्हणले, नाकातलं महिला ठेवले, गळ्यातलं घंटण ठेवले, कानातलं झुमके ठेवले, कमराचा मचपटा ठेवले, लई लई ठेवले रे.
म्हातारी मुलं लेकरू उन्हातच गेले. आता कसं बोंबलत पैसे सगळं दिली आता बोलवलं. आणि त्या म्हातारीचं वर्ग ग्रामसेवक गाडी घेऊन आले. म्हातारी बाहेर दरवाजा. ग्रामसेवकनं म्हणलं बाहेर म्हणजे म्हातारी काहीतरी वस्तू लावले आहे म्हणून दरवाजात आले. दरवाजात तुमची म्हातारी कधी घोटुडं होती घरात तिथं तिथं बसायचं राखत. बाहेर काहीतरी वस्तू लावल्या म्हणलं ग्रामसेवकनं. आणि आई अंतर कावडी म्हणून आई आता तर आपल्या मंदिराच्या गावचं माणूस असतं त्याला घालेले रे आता म्हणजे तू इथे म्हणून वाढवलं यो बाबू म्हणलं त्याने इस्तू लावली म्हणलं इस्तू लावली म्हणलं काय केली जरा म्हणून आई आपल्या मंदिराला ठेवल्याला सगळं देऊन टाकले यो बाबू म्हणलं आता आता काय खरं म्हणलं इस्तू लागली की 1,05,000 तोडं सोनं महाराज आणि 2,500 तोडं चांदी आता सध्या 4 लाखाला गेलं परवा. ग्रामसेवकने विचार केला पुण्यात रस्त्याने गेलं म्हणलं आताच गेलं उभ्या असताना म्हणलं उभ्या मारलं किक मारत बडा गेलं पुढं वडा होतं वडा बेश्रमाचं लागून गेलेलं. त्या पोरानं बघितलं पुढे गेलेलं ते गचुडं टाकलं ते बेश्रमाच्या कल्ला येऊन उभा केलं आणि हेनं गाडी उभा केलं. अरे बाबा म्हणलं एक पोरग बघितल्यास म्हणजे डोक्यावर होतं म्हणलं. अरे बाबा होय हो होतं म्हणलं ह्या त्या बेश्रमाच्या कडेच गेलो बाबा पुढं म्हणून गाडी ठेवलं मला चावी काढली ग्रामसेवकनं पळत 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 गेलं लांब. त्यानं उठलं त्यानं लांब गेलं बघितलं गटुडं घेतलं गाडी चालू करून बेफाम निघून गेलं. आले की बोंबल गाडी गेली पण चावी काढलं नव्हतं. म्हातारी म्हणजे गाठ पडलं का आहे म्हणलं तू मंजुळाताईला लेवाला नेसाला सगळं करायला दिलं आणि त्याला बसून जाणं मी बुलेट दिलं वाचा एक उरला विनंती आजमारी जाण्याला जेणं नाही आता पुढचे भागोल येईन सत्यदान श्रीरामांनी लक्ष्मणाने गाडी राम तरी मी तूच जाण रामाचा. अरे बाबा 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 तुला लाज वाटली पाहिजे रमा. अरे मला सांगा तू या पट्ट्याला रे रमा मी तुझा भक्त मी उभे गेल्या माईचं दूध पेरली माझी माय 60,000 वर्ष तपस्या करून शंकराला प्रसन्न करून घेतली. माझ्या माईचं दूध वेगळं आहे आणि आता माईचं दूध वेगळं आहे. मला आता नाही दूध ते बाटल्या लावून घरगुती गाईचं दूध पाजून ती विचार शेळायचं ते हुशार होईल. 7,000 वर्ष तपस्या आजीने वडिलांनी केलं शंकराला प्रसन्न करून घेतलं मग तेव्हा आपलं लेकरू जन्माला आलंय. आणि त्या तुम्ही राम भक्त मला सांगायचं होतं त्या राजा रावणाला बांधून आणून तिथं मारलाच तो रे रामा लाज वाटू दे. उडविन सीता सुंदरी सुरत उडविन जगदरी सुरभरांचे जय जयकार अयोध्या नगरी प्रवेशे. अरे बाबा म्हणलं सगळ्याची सुटका केला असतो मारला असतो 33 कोटी देवाची बांधवली सोडला असतो. अरे सर्व जगाला सुखी समाधानी केला असतो. मला सांगायचा होता एक प्रहर थांबायचा होता एवढं काय गडबड केला. इतके केल्या विन सर्वता तू दडवून येली श्रीरमनाथा वाया चुकवू नको आता उठत पता जाऊ तिथे सूर्यलक्षे नैसे नव्हे स्वामित्वाचे बाधा पाव्याचे न धरावे लागवे वेगी निघावे युथा. बस 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 झाले म्हणजे बस झाले लई गिरीट आला म्हणजे लई कंटाळा आला म्हणजे. अरे 33 कोटी देव बंदी करण्यात राजा रावणाचे आहेत. त्यांनी वाट पाहू लागले माझा स्वामी राम राजा रामाला रामणार आहे. अनेक राशीला तलिपात करल आणि सीतेला सोडून आणल आणि आम्ही जे काही 33 कोटी देव राजा रावणाच्या बंदीखान्यामध्ये आमची सुटका राम करेल. वाट बघू लागले रामा वाट. अरे जसं चातक पक्षी मृत नक्षत्राची वाट बघतो त्या पद्धतीने रामा तुझी वाट बघलाय. येण्याने झोपू जाऊ नको येण्याने उगाच सोंग घेऊ नको मी तुला ओळखलेलं आहे. सर निघ म्हणू लागले सगळा ते मारली हत्या केली निर्माता पूर्वी शिष्टाईच्या वेळी वाद दोन्ही दिवशी कुळामुळे काजनी
पाप बळे दीन सब सकल केवी मातू ऐसा कपाल लोकनाथा नरसंबची निज भक्ता तू सकल रे सांडिता दयाळू काय साधी. अरे बाबा म्हणला या युद्धाच्या पूर्वी म्हणला अरे रक्ताचा पाठ होऊ लागला अनेक राक्षस मेले म्हणून तू काय केला तू दिनाचा दयाळू आहे कृपाळू आहे एकट्या रावणासाठी हजारो राजा राक्षसाला का बरं मामा म्हणून अपराध किती मारू म्हणून मांडलेला शिष्टाचारू जो बुद्धीचा सागर तो अंगद वीराला पाठवला रे रामा तू कनवाळ आहे मलाही माहिती आहे तू दयाळू आहे मलाही माहिती आहे परंतु आता दयाळू मयाळू काहीच करू नकोस उठ आणि चल युद्ध करू राजा रावणाला हरवू राजा रावणाचा वध करू आणि या जनतेला सुखी करू. रावणा मारील रामचंद्र बंद सोडवील समग्र निरंतर वाट पाहती तुझी वाल्मिकाचे अंगत अति सुरस मारील रावणास त्या मुलास साथ करी प्रतिपालावे वेदासी संरक्षावे पुराणासी रवावे ऋषी वचनासी प्रतिज्ञा ऐशी श्रीरामा हे प्रतिज्ञा साध्य करी रावणाचे जीव मारी शरणागताचा कैवारी निज भक्ता करी उदास. अरे बाबा निज भक्ताचा तू कैवारी आहे. अरे ऋषी वाल्मिकाचे भाषा अनादिक अतिसुर राम वडील रावणास या बोलाचे साथ करी ये बसले ते रामा तू जन्माच्या अगोदर अरे वाल्मिकाला रामायण लिहिलं आणि त्या लिहिल्याप्रमाणे ही सत्य करून दाखवलं पाहिजे हे तुझं कर्तव्य आहे. सर्व देव वाट पाहू लागले आहे आता उशीर लावू नकोस ज्या वाल्मिकानं लिहिलं त्याची सत्यता आज तू करून दाखवलं पाहिजे असं भरताना राम समजून मला मारुतराय बोलू लागला. माझाची आळकली सीता सुंदरी वाह तैशी सोडवली दरकरी अभिषेक करी विभीषणा तुझ्या नरनाथा पाहुनईन झालावे सर्वता तुझी आम्ही सकल व्रता आसरथा भूमिभार विवाहांची निर्वाण कासया साठी दर्शी मोहनंदवी गमन येथेच प्राणाता सानी नदी. बघा म्हणजे हनुमंतराय काय गोष्टी बोलले रामा 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 अरे अशोक वनाच्या ठिकाणी मी सीतेचा शोध घेण्यासाठी गेलो तुझी राम नावाची अंगठी मी त्या सीतेजवळ टाकलो सीतेला माहिती झालं माझा राम लंकेच्या शेजारी आलाय माझा राम राजा रावणाला मारल माझी रामा राजा रावणाच्या बंदीखान्यातून सुटका करल सीता वाट पाहू लागलेले. अरे थोडं तर विचार कर आमचा विचार जाऊ दे अरे तुझ्या बायकोचा तर विचार कर रामा उठ आणि युद्ध करू सीता माईला सोडवून आणू रे रामा सीता माईला सोडवून आणू. नमन तुझिया पायाची टांगर चरणाची भूत झालो काकाळी शिरणी जातीने वाजता आत्माने महिमळा गाजे कांतनी जळजळा सर्वांगी शोध कल्लोळा झालीला कपी विखर जाऊ पाये. किती भक्ती आलो माझ्या मारुतरायचो एवढं सांगितलं परंतु अंगावर गेलं का राम रामाच्या अंगावर गेलं मारती गेल मी रामा 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 नाही तेवढ्या शिवाय मार नाही तेवढं निष्ठुर शब्द माझ्या हनुमंताने वापरलं. काय म्हणले तू जर पुरुष नाहीस जर स्त्री नाहीस अरे नपुसकापेक्षाही वेगळा तू आहेस का म्हणले असे शब्द अवघड वापरले मला हनुमंतानं. एवढा राग आल्यावर हनुमंताचा झाला होता परंतु शेवटी काय बदल झाला डोळ्यावर पाणी येऊ लागलं शरीर लहान अवस्था झाली. रामा रामा तुला हात जोडी विनंती करतो रे रामा माझ्या डोळ्यावर पाणी येऊ लागलेलं आहे मला दुःख होऊ लागलेलं आहे सीताबाई बद्दल मला दुःख होऊ लागलेलं आहे तू उठ असं वेड्यासारखं करू नको रामा रामा तू रामच आहेस रे जगाचा मालक आहेस आता वेळ घेऊ नकोस चल युद्ध करू सीतामाईची सोडवू नको करू. एकदा कथीचे चिन्ह श्रीरामे तेने गण भरत झाला ज्याकडे देह भावाची जाण विसरला देव भावाची जाण विसरला. बघा महाराज हनुमंताचा इतिहास मुखावट ऐकलं भरताना देव भान विसरून गेलो महाराज. आमच्या गावात दोन बाई एका गावच्याच होत्या बहीण दोन पोरी कोराळच्या होत्या आणि सलगर मध्ये दिलत्या वेगवेगळ्या घरात बरोबर का. एक बाई गागर घेऊन चालली आहे रिकामी आमच्या दुकानासमोर चालला तुम्ही कधी आता दाखवतो आणि एक बाई गागर घेऊन भरून चालली आहे महाराज सिंगर काही वेळ आहे
एक बाई रिकामी घागर घेऊन चालली आणि दुसरी बाई घागर कमरेवर घेऊन येऊन बघा किती म्हणजे विसंगती आहे. बायाला बाई गाठ पडली भारत आमच्या दुकानापुढेच. मी दुकानात उभा बसला, वाढव झाली बाया दोन. कसं काय पडली त्या विचार केला. एक बाई म्हणले अग पाहिलं यंदा बोवाला खरा रे आई काय करायचं आहे त्याचं तोंड बघायचं सोडून दिले हो म्हणली. आणि का ग कडू भाड्या कधी बहिणीला बहीण म्हणायला तयार नाही, कधी भाच्याला भाचा म्हणायला तयार नाही. आणि दुसरी परक्या घराची पोरगी आली तिच्या नादाला लागून बहिणीची यादच वेळा कडू भाड्याचं मुडकं बसू दे मुडदा बसू दे म्हणून चालू केली मला. त्या बाईने म्हणजे काय भाऊ नाही असलं कसं तुझा भाऊ आहे म्हणली. माझा भाऊ म्हणली परवा गुराळ झाला आता संपले म्हणली. हा 2 जागा गुळाचे तपील भरून पाक आणि येताना माझ्या लेकराला ड्रेस आणला माझ्या भावानं म्हणली. बघा किती विसंगती आहे महाराज. हिनं आपल्या माहेरचं कौतुक सांगलेली आणि दुसरी स्त्री माहेरचं काय सांगलेली भावाला नाव ठेवलं. म्हणजे एक दिवस गेला महाराज, एक दिवस गेला अख्खा. मी गिऱ्हाईक देत बोलवला माझ्या दुकानासमोर बायाला लाज वाटणार. म्हणजे गुंग झाल्या तल्लीन झाल्या माहेरचं कुत्र यावं आणि त्या लेकीला अपूर्व वाटावं. तसं दोन्ही एकाच गावच्या होत्या. एकाचं भावाचं कौतुक सांगू लागल्या आणि एकानं भावाचं न केलेलं काय सांगू लागले महाराज. म्हणून तल्लीन झाल्या आणि भान विसरून गेल्या. तिनं पाण्याची घागर रिकामी घेऊन बोलत बसली आणि तिनं वज्ज घेऊन बोलत बसली. एवढं माया आहे महाराज, इतकं मोह आहे आणि इतकं राम नामामध्ये गुढी आहे. तसं भरताला मूर्छा पण अवस्था झाली. हनुमंताच्या मुखावर राम कथा ऐकली महाराज. देह भान विसरून गेला आणि तो स्वतःचा भरत पण विसरून गेला म्हणतात. आठवे देह देहव्रती नाटवे वर्णाचे जाती नाटवे स्वजन संपत्ती जडविव्रती श्रीराम. आवाच्या अंतर्गताची जी वृत्ती आहे ती वृत्ती राममय झाली. अगोदर राममय होती ना भरताची. आमच्या भरत महाराजांनी सांगितले भरताची अवस्था काय झाली. अगोदर राम नामाची वृत्ती भरताच्या अंतर्गताच्या ठिकाणी होती. त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे दुधाचं साखर पडावं आणि अति गोड 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 लागावं. कशा पद्धतीनं राम नामाचं संकीर्तन या ठिकाणी हनुमंताच्या मुखावर ऐकलं. भरताला आनंद वाटला आणि आनंदाच्या भारात भरत पण विसरला, प्रपंच विसरला, देवभान विसरला. अशी अवस्था माझ्या भरताची झाली म्हणतात. नाटवे क्रियाक्रम नाटवे धर्म नाटवे रूप नाम भरत संप्रेम भरताला काय झालं. भरत राम नावाच्या मोहजाळ्यामध्ये अडकला, तल्लीन झाला, देहभान विसरला, सर्व काही विसरला, प्रपंच विसरला महाराज. अशी भावना माझ्या भरताची आनंदी ग्रामाच्या ठिकाणी झाली म्हणतात. एकीकडे कपिनंदन झाला ती विस्मयापणे श्रीरामने होऊनी कोण मद संपूर्ण लक्षेना. भरताची अवस्था माझ्या मारुतरायानं बघितली. काय करावं भरताला. भरत तल्लीन झाला, देहभान विसरला, मारुतरायाचं लक्ष गेलं. आता म्हणजे जड म्हणजे आता इलाज कुठला. कारण हे येत लागल्याने बरोबर आहे, येत लागल्याने बरोबर आहे का. देहभान विसरले, मला तर औषधी द्यायची आहे, काय करावं. आता ह्याला सोडून जावं म्हणलं तर दुसरा बाण मारतय, बरोबर आहे का. काय गुंतागुंतीचा विषय मला. हनुमंत काय उभं यात्रावर राम नामांकित बाण पायाला स्पर्श केला होता. म्हणून हनुमंत विश्वासी अत्यंत अनसरोनी बाणासी आला नंदी ग्रामासी जेथे भरताचे निवास. येणं नाही हनुमंतराय, राम नामांकित बाण स्पर्श झाला. मग आता इथून निघून गेलो आणि जर बाण स्वतः भरता आणि क्रिया बदलणार आहे, दिवस निघणार आहे, एवढं डोंगराला उपयोग होणार आहे का नाही. काय करावं हनुमंत विचार करू लागले. श्रीराम साखस्य देही एक उच्चवना नाही
रूप लावण्य गुण काही अनुगे नाही श्रीरामा. मुले नाही श्रीरामांच्या पुढं कुठल्याही प्रकारचं रूप नाही, रंग नाही, कुठल्याही प्रकारचं नाव जगाला रंग रूप देणार ते नाही. बरोबर का? मग त्याला रंग रूपाची गरज आहे का? अजिबात नाही. अगोदरच देखणं आहे. बरोबर का? मी का माझ्या रूपाची राहिली, मला कशाची गरज आहे का? म्हणते गाणं आहे की माझी आळशाची गरज नाही. म्हणजे तसं माझा राम कसा आहे, अगोदरच देखणं आहे. जगाला देखणं पण देण्याचं सामर्थ्य माझ्या रामामध्ये आहे. म्हणजे त्याला रंग नाही, रूप नाही, देखणंपणा नाही, सगळं आहे. आता आपण कुठे बाहेर जायचं म्हणलं महाराज, बाहेर जायचं म्हणलं कोण हातपाय धुता, गंध पावडर करता. आता एवढं निघाले, लग्नाच्या अगोदर एखादी नवरी जर राहिली काळी कुठ, बघायला जाताना गोटी पान दिसते, एरवी फिरायला गेली की काळी कुठ दिसते. आता जवळजवळ 1,500-2,000 रुपये तर मेकअप आहे मला. मी कुठं कुठं 3,000-4,000 केलो, खरं काही खोटं त्यांना माहित. बघायला गेल्यानंतर देखणी दिसू लागलेली आहे. पसंत केला नवऱ्यानं, लग्नात बी पसंत झाली, कारण लग्नात तर त्याच्यापेक्षा 10 पटीने ऑर्डर वरवडले होते, पांढरं शिपट. बरोबर आहे का? लग्न झालं, हळद निघाली, मी बघितलेली पोरगी हीच आहे का संशय येते मला नवऱ्याला. रामू संशय येते. मग ही अवस्था मानवाची आहे, रामाची आहे का अवस्था? राम सर्वाधिक देखणार मला. राम कसा आहे? सदोदित देखणं आहे. आपल्यासारखं गंध पावडर करून नटाचा राम नाही. मग असा रामाला काय येणं लागला असेल? हनुमंत विचार करू लागले. अरे ठाण महालने टकाने गजाम तुझे गागाचे पितांबर तुझे का स्वरूप देखाचा दिला कबीरीच्या हरी मनात तव भरत गाना सागतीत गारुनी लोटांगण सहित कबीनाथ विनविनाशे. अशा प्रकारचं देखणं रूप माझ्या हनुमंताला दिसलं आणि ती अवस्था भरताना हनुमंताकडे पाहिलं महाराज. आणि त्यावेळेस हनुमंताला नवल वाटलं. पुन्हा हनुमंत भरताला काय बोलू लागले? बोला. तू रामाचा निधवंत सखा गुणगान नृत्य रामाचे नित्यान बरोबर. राम सेवित सर्वकामी श्रीरामाचा रागडावून बदलीहीन महामृत्यू नायके राम कथा गंधू आवाजे सुखीत नायक श्रीरामाचे राम नादर श्रीरामाचे कर्तन देखे श्रीरामाचे भजना धर्मीयत भाग्य कपी संजना सवाय वेशील श्रीराम भजना स्वामी विनय अन्ना देव गण श्रीरामे. वा वा लय आता पाठ केली नाही का? हे किती वर्ष रामायण पूर्ण पाठ आहे माझ्या अंतरात महाराज. परवा नळवाडीला 11 मिनिटात 250 वेळा वाचणारा वाचत होतो, 16 दिवसापर्यंत सांगत होतो. तेवढं माझ्या भरत महाराजचं आशीर्वाद माझ्या पाठीशी बरं का. हनुमंतराय बोलू लागलेले महाराज. भरत बोलू लागले, हनुमंतरायला काय म्हणू लागले? अरे मला आता कळालं म्हणजे तू कोण आहे. तू हनुमंतराय, तू रामाचा लीन भक्त आहेस. आणि आता तू मला इथून जातो म्हणू लागलेला आहे. नाही म्हणजे माझी आज्ञा श्री संबंधी मानलं पाहिजे, मी जे सांगितलं ते ऐकलंच पाहिजे. आणि तू रामाचा निश्चित भक्त असल्यामुळं की माझी गोष्ट ऐकशील अशा प्रकारे भरत हनुमंतरायला बोलू लागलेले आहे. सर्व इंद्रियाच्या ठाई राम कोंडला तुझे दे रामातून देणसी म्हणून पाही विनवीत. अरे बाबा मी बोलू लागलेला, मी हात जोडू लागला. कारण आमचं सूर्यवंशी कुळ कुणाला बी हात जोडायचं नाही. बरोबर का महाराज? लय रागित आहे सूर्यवंशी कुळ महाराज. जर खवळलं त्रिभुवन एक क्षणाच्या आत पार करते. आम्ही यादव कुळात हा मला तेवढं का नाही बरं का. सोमवंशी कुळ म्हणजे यादव कुळ. आम्ही कृष्ण अवताराच्या जे कुळातील आम्ही माणसं. आता आजोबा पंजोबा म्हणजे आम्हाला तर रामाचं देवा. आता तुम्हाला माहिती असेल पंचांग यादव कुळ कुणाला म्हणावं. यादव कुळातले आम्ही. आणि सूर्यवंशी कुळ म्हणजे कसं आहे? लय कैत आहे. मवाळ पक्ष आणि जहाल पक्ष. बरोबर आहे का? जहाल पक्षातले आम्ही आहोत. परंतु तुझ्या मुखावर राम आले, तुझं ध्येय राम नामांकित झाले. अनु रेणू जडी कळी काष्टी पाशारी राम भरलेला आहे तू. म्हणून तुला नमस्कार करू लागला, तुला विनंती करू लागला. भरत हनुमंतरायला बोलू लागले. आधी 14 वर्षा पाठी हो. कधी तुझ्या वाकोटी
ऐकिली श्रीरामाची गोष्टी तेने पोटी हनुमंता, अरे माझा भाऊ 14 वर्ष मध्ये झाले रे बाबा. अयोध्या सोडून माझा भाऊ रानावनात निघून गेलेला आहे. 14 वर्ष माझ्या भावाची गाठ पडलेली नाही. 14 वर्ष माझ्या भाऊजाईची, माझ्या वहिनीची मला गाठ पडलेली नाहीये. आता मला तो रामाची गोष्टी सांगू लागला, मला आनंद झाला, म्हणून माझी अवस्था अशी झाली रे. हनुमंता, हनुमंता तू भाग्यवान आहे रे हनुमंता. अरे ज्याच्या पाठीवर पाय देऊन मी अयोध्येमध्ये जन्म घेतला तो भाऊ माझ्यापासून दुरावला रे राम, दुरावला रे हनुमंता. परंतु तू लाभता असून सख्यत्व निर्माण केलास आणि त्या रामाला अधीन करून घेतलास रे हनुमंता. तू भाग्यवान आहेस म्हणून भरत हनुमंतरायाला बोलू लागले. ऐकावया श्रीराम कथा अंतर्यामी वार अवस्था भक्त उत्तम कपिनाथा उदासता नसावी. अरे बाबा म्हणलं तू महान अशा प्रकारचा राम भक्त आहेस. तुझ्या वागण्याहून, तुझ्या बोलण्याहून, तुझ्या राहण्याहून सगळं 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 मला कळून चुकलेलं आहे हनुमंता. परंतु मी एक विनंती करतो, बाबा बाबा माझ्या भावाला लक्ष्मणाला शक्ती का बरं लागली, कशामुळे लागली, कशामुळे युद्ध झालं, काय झालं की मला सांग रे हनुमंता. म्हणून हात जोडून भरत राजा बोलू लागले. अहर्निशी हे चिंतत जो कोणी सांगेल राम चरित्र आज तू भेटला सीत तरी साध्यांत मज सांग. अरे बाबा 5 दिवस 14 वर्ष मी वाट बघू लागलो होतो, मला रामाचा कोणीतरी भेटेल, रामाची बातमी मला कोणीतरी सांगेल, रामाचं कोण कौतुक कसं आहे मला सांगेल, राम वनवास 14 वर्ष कसं काढला हे मला सांगाल. मी आतुरतेने वाट पाहतो रे हनुमंता. अरे मला जीवा भावाचा तू भेटलेला आहे, माझ्यावरती उपकार कर. माझ्या भावानं 14 वर्ष वनाच्या ठिकाणी कसं काढले, कसं जगले, कसं पाणी पेले रे हनुमंता. मला तू सांग, तुझ्या मी पाया पडतो म्हणू लागले. उलंबोनी जातीत तरी मज होईल प्राणांत तुझ कोपेल रघुनाथ उपेक्षिला भरत काय म्हणणे. तुझ्या मी पाया पडतोय हनुमंता. हनुमंता जसा राम तुझा स्वामी आहे तसा मी रामाचा धाकटा भाऊ भरत आहे हनुमंता. हनुमंता जसं माझ्या रामाला तू मानतोस तसं मला तू मान रे हनुमंता. आणि माझ्या भावाची साध्यंत कथा मला सांग. क्षणाच्या आत तुला रणभूमीच्या ठिकाणी पोहोचवण्याचं सामर्थ्य माझ्या रामाच्या कृपा आशीर्वाद माझ्या जवळ आहे. तू चिंता करू नकोस. रामाचा साध्यंत झालेला कथा सार मला इतिहास तू सांग म्हणून हनुमंतराया भरत राजा बोलू लागले. तुडे स्वामी कोवेल इकडे माझा प्राण जाईल उभय संकटी शिरसील विस्मयी बोल हृदयाविन. हनुमंता, हनुमंता जर माझ्या बाबाची कथा नाही सांगितला, जर माझ्या भावाचं हितगुज नाही सांगितला, जर माझ्या भावाचा इतिहास 14 वर्षाचा नाही सांगता गेला तर मी आमचा ध्येय या ठिकाणी अर्पण करत, माझा प्राण मी सोडेल. आणि मी प्राण सोडल्यानं माहिती माझ्या रामाला झालं तर राम सुद्धा प्राणाला मुखेल. म्हणजे सृष्टीचा नाश होण्यासाठी वेळ लागणार नाही हनुमंता. तुझ्या मी पाया पडतो, माझ्या भावाची कथा सांग म्हणू लागले. सगळवणी विबंतुने मदद्यावे समाधान ऐकोनिया कपिनंदन रोडांगण गारिन. शपथ घातली महाराज, रामाची शपथ घातली हनुमंतरायाला दत्तानी. बाबा माझ्या भावाचा इतिहास सांग, माझ्या भावाचं कोड कौतुक सांग. माझ्या भावानं 14 वर्ष वनामध्ये काय केलं, काय खाल्लं, काय केलं मला सांग. वचनात गुंतवलं महाराज भरत राजाला हनुमंतरायाला. हनुमंताला विचार आला, जर आता कथा न सांगता जर गेलो तर भरताला राग येईल. भरताला राग आल्यानं कळालं तर राम सुद्धा माझ्यावर कोपेल. रामाची कृपा दृष्टी माझ्या
कांत विलंब लाग पाये उदयाय दादी भास्वत होईल गात सुमित्रा वा ब्रह्मशक्ती महादारुण वरी प्रदानवी किरण सौमित्रा साधाईल प्राण मनोनी त्वरेने जात दे हनुमंताला इकडे मार इकडे झाले पुन्हा करतो जर भरताना इतिहास सांगत गेलो तर दिवस निघणार आहे झाडा किती पडलेला माझ्या रामाचा भाऊ भरताचा भाऊ लक्ष्मण मरण पावणार आहे सांगत म्हटलो तर नाही सांगितलं तर भरत राजा माझ्यावर बघणार आहे पुन्हा बाणाचा वर्षाव करणार आहे काय करावं कसं जगावं काय करावं हा एकच विचार अंतकरणाच्या ठिकाणी हनुमंतराय करू लागले प्रीती सौमित्राची श्रीरामाने पाहू इच्छिती तरी बघू नको मदती औषधेची नेऊ दे तुझे माझे वटंगण शीघ्र ज्ञान आपण विलंबी होईल महाविघ्न प्राण लक्ष्मण सोडील पुन्हा अरे मला माफ कर मला क्षमा कर माझा जर मोठा आता नाही झालं मी जर डोंगर नाही गेलो तर दिवस निघणार आहे आणि दिवस निघाला तर लक्ष्मण वाचणार नाही भरता माझ्यावर कृपा कर मला क्षमा कर मला जाण्याची आज्ञा दे रे भरता म्हणून हनुमंतराय बोलू लागले होय कथा कधीचे मान भरत क्रोध प्रकांत उद्या येता भास्वत करील घात तयार वहा तो श्रीरामाची आण व्रतांतन सांगता संपूर्ण आकाळ माझा जाईल प्राण अर्धकलन लागता जाईल माझा प्राण अर्ध क्षण न लागता खराय का भरताला हनुमंतराय बोलू लागले मला माफ कर क्षमा कर कशासाठी लक्ष्मणाला वाचवण्यासाठी भरताला म्हणलं हनुमंता अरे माझ्या आज्ञेशिवाय सूर्य उगवण्याची ताकद त्याच्याजवळ नाही म्हणले सूर्य जर उगवू लागला तर त्याला थोपण्याचं सामर्थ्य सूर्यशी कुळामध्ये जन्मल्या भरताच्या अंगात आहे अजिबात चिंता करू नकोस क्षणाच्या आत रणभूमीच्या ठिकाणी तुला बाणावरती बसवून पाठवतो एवढी ताकद माझ्या ठिकाणी आहे चिंता करू नकोस म्हणून भरत राजा हनुमंतरायाला बोलू लागले एका वाचवू जातोची दुनिया ते दिवी मारसी येते सुख नव्हे श्रीरामाची विचार कर रे भरता भरत बोलू लागले महाराज हनुमंता विचार कर तू कुणाला वाचवण्यासाठी चाललाय लक्ष्मणाला बरोबर आहे एकाला वाचवायचं आणि साध्याचा कथा मला जर नाही सांगितलं तर मी इथं मारणार मग काय उपयोग तुझ्या औषधात आहे का अजिबात नाही एकाला वाचवायचं आणि एकाला मारायचं हे न्याय बाबा या जगाच्या ठिकाणी नाही म्हणून माझ्या भावाची कथा तुम्हाला सांग अशी विनंती पूर्वक भरत राजा हनुमंताला सांगू लागले बोला प्राण जाईल इथं शस्त्रगुणता काळ करी लगात तिचे मात करीत प्राणघात करतील आणि बरोबर या ठिकाणी तू जर मला साधारण कथा नाही सांगितलास तर म्हणले मी स्वतः आत्महत्या करेन म्हणले आणि माझा घात जीवाचा करून घेईन आणि माझा घात जर झाला सुमित्रा कौशल्य कैकई हीच तिची माता प्राण सोडेल म्हणजे जगाचा नाश होईल मग एवढं करायचं आहे का रामकथा मला सांगायची आहे हे विचार करणे हनुमंता म्हणून भरत राजा बोलू लागले ऐकून युद्ध कथा अखांत होईल घात नसता साध्यांत प्रथांत सांगता करतील गाता सर्वांच्या अरे बाबा जर माझ्या रामाची कथा जर मला नाही सांगितलास सर्वांचा घात होणार आहे सर्वांचा निपात होणार आहे म्हणजे सूर्यवंशी कुळाचा नाश होणार आहे एवढं करायचं काम तुझ्या हातामध्ये आहे मग आता विचार कर माझ्या भावाची 13.5 वर्षामध्ये काय घडली साधन करायचा सांगायचा का अख्ख्या कुळाचा नाश करायचा विचार कर आणि मला माझ्या रामाची कथा सांग म्हणून पुन्हा पुन्हा विनंती पूर्वक भरत राजा हनुमंताला बोलू लागले चरित्र श्रीरामाची सांग सविस्तर मारुनी मात सहोदर येथे सत्वर मी आलो ऐकून या भरत वचन हनुमान विस्मयपण या सिरते धान समाधान गमन आपण करुणे उल्लंघिता भरता श्रीराम गोवले मानसी सगी होई ना देशी
सज्जनाची उलंघिता औषधी मध्ये होती वेगे शोभने जगपती चुकवावी आपत्तीची भरत ती सुखाऊ. बघा म्हणजे भरताना काय बोलला, एक राजा वाचवायला गेल्यानंतर दुसरं मरणार आहे. हनुमंताने विचार केले, आता जर आपण निघून गेलो तर भरत मरणार आहे आणि भरताला स्वातंत्र्य कथा माझ्या रामाची माझ्या स्वामीची जर सांगितलं तर आनंद भरताला वाटणार आहे. आणि भरताला आनंद झाल्यानंतर भरत नंदीगामातून माझी जी काही नेणार आहे त्या बाणावरती बसून नेणार आहे आणि सूर्य उगवायचा सुद्धा थांबणार आहे. सर्व या ठिकाणी हनुमंतरायला कळालं, आता भरताला स्वातंत्र्य कथा माझ्या स्वामीची सांगावं हा विचार हनुमंताच्या ठिकाणी आला आणि हनुमंतराय काय बोलायला सुरुवात केली. जाणे शक्ती बाळपणी ज्ञाती केली त्याचा तरी झालो टकण श्रीराम बदली वंच करणी बापुडे ते कोण म्हणजे उद्या दे गयावया इथे विचारुणी मानसी छळण तुझे भरताची उद्या येतारवीची अनाथाची कारण ऐकोणी कवीचे उत्तर बोलले भरताचे अंतर बोलो आधारिले खरतर कवी उत्तर ऐकत न साधत राम कार्याची उदय पाहतारवीची समूळ तेजील विचारली बाणग्रेची क्षणाते. हनुमंताला सांगितलं मला आता माझ्या स्वामीची कथा भरताला सांगावं, भरताला आनंद वाटत आणि माझं सामर्थ्य एवढं आहे, मी बाळपणी मला सूर्याला खायला घेतो. मी सामर्थ्यवान आहे, रामाचा कृपाशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. माझ्यापेक्षाही महान अशा प्रकारचा भरत राजा आहे. भरतानं ठरवलं तर सूर्याला सुद्धा अडवण्याचा प्रयत्न त्यांनी करणार आहे. म्हणजे आता रामाची कथा या भरताला सांगावं, भरताला सुखी समाधानाने करावं, मग आपण भरताच्या मनावरती आपलं ध्येय या ठिकाणी घेऊन मला भरत रणांगणाच्या ठिकाणी सोडवल, औषधी तिथं नेईल आणि या ठिकाणी सुषेण वैद्य औषधी घेईल, लक्ष्मणाला उठवल, सगळ्याला आनंद होईल. हा विचार हनुमंताच्या मनात ठिकाणी आला आणि साधंत वृत्तांत सांगण्यासाठी सुरुवात करा. तुझ उशीर होईल जरी तरी सपर्वत बाणा दिवय सोडिया राम श्री कणा माघारी पावी एका जनार्दना चरण हनुमान देईल सावधान अति गोड निरोपण सावधान भरिसावे. अशा प्रकारे भरताना वचन दिलं, माझ्या बाणावरती तुला बसवून रणभूमीच्या ठिकाणी पाठवतो. सूर्य माझ्या आज्ञेशिवाय उगवू देणार नाही. शाश्वत अशा प्रकारचं वचन भरताना हनुमंतरायाला दिलं. त्यावेळेस हनुमंताने उपकार मानले. आता म्हणले माझ्या भरताला माझा स्वामी राम जसा आहे तसा माझा स्वामी भरत आहे आणि रामाचा सखल वृत्तांत सांगावा हा विचार मनात आला आणि नाथ महाराज एका जनार्दन माऊलीला शरण जाऊन काय बोलू लागले, सिंगल होऊया परिहार. एका जनार्दना शरण हनुमान देईल समाधान अति गोड निरोपण सावधान भरिसावे. आणि नाथ महाराज एका जनार्दन माऊलीला शरण जाऊन सांगू लागले की बाबांनो, उद्याच्या अध्यायात ठिकाणी भरत राजाला हनुमंतराय रामाचा साधन समतांत सांगेल. गोड 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 अमृताईपेक्षा गोड कथा उद्याच्या अध्यायामध्ये सांगणार आहे. उद्या मी हाव सगळी सेवा मी करू, नरड बसून गेलं. दोन दुकानाचे महाराजांनी दोन दुकानं बंद करून आला होता सध्या. विचार आमचे माझ्या पाठीमागे तुम्हाला होलसेल दुकानामध्ये मोठं कारण तू ये नाद वेगळा महाराज, नाद भगवंताचा कळालं का? नाद एकच नाद फक्त राम आहे. रामाय जिथं राहील तिथं अंग जसं आता हलगीवालीला जसं अंगात येते नाही, आता खरं येते का खोटं येतं का मला माहिती, परंतु राम कथा काय केलं तर माझ्या अंगात येते. अंगात महाराज कधी एकदा जाईल आणि माझ्या मुखावर रामाचं गुणगान गाईल. खरं तर माझे सद्गुरू मारुती महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं मी स्वतः रामायण लिहायला सुरुवात केली. महाराज लिहिकानं जे रामायण लिहिलंय त्या रामायणाचा 1/4 भाग रामायण ग्रंथ वाचायचं आणि त्याचं निरूपण आपल्या भाषेत करायचं. 1/3 शाळा शिकला आपण सगळं वंथर मात्र जरा परीक्षेमध्ये घातला आम्हाला बहुमत पत्र भरून गेला त्याच्यात 1/3 लिहा तसं पूर्ण अध्याय वाचायचं
थोडक्यात कथासार तयार करायचं आणि युट्यूबला पाठवायचं. आता 2 महिने माझ्या मागे कार्यक्रम सुरू होते म्हणून मी तिचा अभ्यास केले ग्रंथ लिहिले. तर 4-5 महाराजांचा फोन आला, माते महाराज तुम्ही का बंद केला म्हणले. हे प्रवचन आणि रामायण सोबत होते. आता त्याला आणि कुठे हात घालू, बरोबर आहे का. मग दुकान बंद करून आला. आज कमीत कमी 10,000 समजा माझा बुडालाय महाराज. ही वस्तू किती आहे, आज 7 दिवसात 1 लाखाची विक्री माझी बुडाली. फक्त बोललं तर हरकत नाही. परमात्म्याने मला सुखी ठेवले, रामाला सुखी ठेवले महाराज. मला कशाचीच काळजी नाही. भगवंत करणार आहे, करता करविता भगवंत आहे. म्हणून नाद एकच रामायण आहे महाराज माझ्या जीवनामध्ये. म्हणून मी कथा या ठिकाणी घेतले. माझ्या माधव महाराजांनी, राम महाराजांनी, अनेक लोकांनी, पंचा महाराजांनी मला सांगितलं महाराज तुम्ही सगळं नियोजन करा आणि त्या नियोजनाखाली, आणि खरं तर उपकार तुमच्या गावातले महाराज अनंत हरकरी माझे देव मल्लिकार्जुन मंदिरामध्ये गेल्या वर्षी गाठभेट झाली आणि तिथं त्यांनी पूजा विधी करण्यासाठी आले होते. लग्नाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये एका व्यक्तीने म्हणलं महाराजी महाराजांना बोलवा आलामसिंग करा म्हणले. काय का ओळख कशी झाली. मग मी तिथे गेलो. देवाने विचारलं तुम्ही कुठले, तर मी म्हणून मोठी सरळ करता. तुम्ही काय करता, तर मी काय करते म्हणजे फक्त दुकानदारी करता आणि एक नाद आहे रामायण सांगायचं, रामायण सांगतो. अरे बापरे म्हणजे आमच्या गावात सेवा करता का. ठीक आहे दिली आज्ञा घालू बंद महाराज. दिली आज्ञा घालू बंद म्हणलं वचन दिलं महाराजांना आणि त्या वचनाप्रमाणे गेल्या वर्षी राम जन्माचा अध्याय आध्यात्मिक प्रभू रामचंद्राच्या स्वरूपाचं वर्णन या ठिकाणी याच जागेत केलो. सुंदर वाचे होते वामन महाराज पुजारी. आणि त्यानंतर 2 महिन्यापूर्वी सर्व महाराजांनी एकत्र येऊन माझ्याकडे आले आणि म्हणले लक्ष्मी शक्तीचे अध्याय ठेवायचा महाराज. तुमच्या अधिकाराखाली, तुमच्या नियोजनाखाली सर्व काही तुम्ही मागवा, बाकीचं आमचं मी बघून घेऊन म्हणल्यानंतर आश्वासन दिले. आणि सगळे महाराज आज महाराष्ट्रात गाजलेले एकावन्न चढीत एक हिरे या खुदावडी आणण्याचं कार्य मी केलंय. कारण माझ्या देवाचा आशीर्वाद, अनंताचार्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळे सर्व घडलेलं आहे. उद्याच्या अध्यायामध्ये आता हे तर महाराज उपकार कोणाचे मानावं, कोणाच्या तर संगतीला गेल्यावर काहीतरी चांगलं होते महाराज, वाईटाच्या संगीताला गेल्यावर काय होतं हे माहित आहे, बरोबर आहे का. माता इथं परिहार सांगितलेला आहे नाथ महाराजांना. कुणाच्या संगतीमध्ये गेलो, कुणाचा उद्धार झालो, देवानं मला काय केलं, माझ्या गुरुनं मला घास कसं भरलं. गुरु शिवाय संतांची प्राप्ती, परमेश्वराची प्राप्ती होत नाही. तसं गुरुच भेटले अनंत महाराजांना. त्यांच्या आज्ञेमुळे हे कार्य घडलं ते होत होतं तुम्हाला. तसं नाथ मला एका जनार्दनामुळे शरण जाऊन सांगू लागले महान अशा अमृतापेक्षाही गोड उद्या कथेच्या ठिकाणी आहे. उद्या वाचक वामन पुजारी कीर्तीवरच आहे आणि माझी सेवा उद्या आहे महाराज. चिंता करू नका. आज जसं जमला तसं या, मला बी आनंद वाटत. बोला चतुरे का जनार्दन करिता निज गुण गुण कदन शब्दाची उपनती मौन निरनिरूपी दीन तोराला बाबा माझ्या सद्गुरूची कृपा आहे. निदा बोध महाराजांचा मला झाला. महाराजाच्या मुखातील एक शब्द ना शब्द माझ्या मुखामध्ये त्यांनी टाकलं आणि मग त्यांच्या कृपा आशीर्वादानं हे ग्रंथ लिहू शकलो असं नाथ बाबा बोलू लागले. निजरूपी दीन झाला तरी न रागे उगाला निज कथा गवाय वहिना राहुनी ठेला साकीत रे काय बोलू लागले. निज कथा ज्या सद्गुरूंनी, ज्या जनार्दन माऊलींनी स्वतःची जी कथा आहे, स्वतःचा शब्द माझ्या मुखामध्ये घातले, माझ्या पाठीवरती थाप मारले आणि मी पाठीशी आहे. माझा कृपा आशीर्वाद तुला आहे, तू रामायण लिहे. अशा प्रकारचा शब्द माऊलीने माझ्या मुखामध्ये टाकलं आणि जे माझ्या मुखामध्ये टाकलं तेच तुम्हाला मी सांगू लागलेलं आहे असं नाथ बाबा बोलू लागले. गोळी जाय बनवणी आडवाला हे सरसाती लागला पाय परत नव्हे मात्र
एकटी सांडिनाथ आणि सद्गुरूला कृपा या ठिकाणी महान आहे म्हणलं. प्रत्येक जसं म्हणलं माऊलीनं घास म्हणलं या ठिकाणी खात असताना बाळाला घालावं, बाळाचं पोट कौतुक करावं, बाळाचं पोट भरावं. या उद्देशानं मुखातला घास जसं बाळाच्या मुखामध्ये टाकते माऊली, तसं आलेला घास जनार्दन माऊलीला माझ्या मुखामध्ये टाकला आणि त्याच घासाचा जो परिहार आहे ते विस्तार मी माझ्या जनार्दन माऊलीच्या कृपा आशीर्वादाने लिहिलो. माझं काही नाही म्हणू लागले. तिथे तिथे काही नसले बजे शोधुनी महाबुद्धी बुद्धी चित्त क्षीण व्रतवत केले सवाय मन करुणी गोळा एकाएकी बरडोनी ठेला उपाय सर्वदा आपल्याला पडिला गावावी प्रत्येक गोष्ट ना गोष्ट शब्द माऊलीने माझ्यावर कृपा केली, आशीर्वाद दिला, माझ्या पाठीशी सदैव मला या ठिकाणी उभा टाकले. आणि म्हणलं मी जरी झोपत होतो, जरी उठत होतो, जरी बसत होतो, त्या वेळेस म्हणलं जर माऊलीने माझ्या समोर आले, माझ्या दर्शीचे कोंबडी आले, मला त्या ठिकाणी अनुग्रह केले आणि त्या अनुग्रहामुळे मी आज हे रामायण लिहिलं. फक्त माझ्या माऊलीचा कृपा आशीर्वाद आहे म्हणून नाथबाबा सांगू लागले. छेडेली मौनी राहे मनवणी वांचे स्वय होय निदकृती स्वय गाये करू काय ती आता. भगवंतानं जनार्दन माऊलीने मला उसारी केलं, जनार्दन माऊलीने मला झोपेतून उठवलं, जनार्दन माऊलीच माझी सरस्वती झाली आणि माझ्या मुखावर शब्द रामायणाचे निघू लागले. केवळ माऊलींचा आशीर्वाद आहे. काही दत्तने सर्वथा सौखारीला तत्वता शरणालो हो साधू संता विचार आता सांगा. अशा प्रकारचा जो काही दृष्टांत मला या ठिकाणी मला दिसला, मला अनुग्रह झाला. मी मूळ होतो, मी हीन होतो, मी अज्ञानी होतो, परंतु या अज्ञानी जग जीवाचा उद्धार मला सद्गुरू माऊलीने केला आणि माझ्या मुखावर राम राम हे शब्द निघाले. झोपीत असताना सुद्धा माझी सद्गुरू माऊली येऊन उठवायची, रामायण लिहायची तुझ्या पाठीशी आहे म्हणायची. एवढी कृपा जनार्दन माऊलीने माझ्यावरती केली. मी निमित्त मात्र आहे, माझं काही नाही, सर्वस्व माझ्या माऊलींचं आहे म्हणून ग्रंथकर्ते बोलू लागले. आणि प्रेमाचे बोल प्रमेय उथळती सखोद नेणे योजुनी गोडे बोल आणि भक्ता केवळ श्रीराम. अहो महाराज वक्ता श्रीराम आहे बघा, बरोबर मी वक्ते श्रीराम आहे आणि त्या श्रीरामाचा अनुग्रह घेऊन जनार्दन माऊली मला त्याचा अनुग्रह दिले. आता माईनं जर लेकराला शिव्या दिलं तर रागाला तिथे तुम्ही रागाला देता मुलाला, जरी राग जर दिलो पण तू राग राहते का? नाही तर तुम्ही बोटं मोडता, नाही तर शिव्या देतात, परंतु छलाची उसक न लागता लेकरू बाहेर गेले की पळत जाऊन लेकराला उचलून आणतात. हिला माया म्हणावं महाराज, बरोबर का? प्रेम म्हणावं. रागानं माऊलीने मला जरा या ठिकाणी जर बोललं तर ते शब्द सुद्धा माझ्या मातेचे आहेत, माझ्या पित्याचे आहेत, माझ्या माऊलींचे आहेत. म्हणजे रागानं बोलणं म्हणजेच प्रेम आहे, बरोबर काय? आता राम बोललं तर राम्या जर म्हणलो तर प्रेमातून राम्या म्हणतो, ही माहित आहे. आणि दुसरा कोणी राम्या म्हणलं तर गवसलं. राम्या या शब्दात प्रेम पूर्वक भरलेला महाराज, कुणालाही राम्या म्हणता येत नाही, बरोबर आहे का? राम्या जरी म्हणलं राम भाऊला माझ्या तर माझा मामा प्रेमानं मला सांगू लागलेला आहे, आनंद वाटतोय. तसं सद्गुरू माऊलीने मला जरी काही शब्द बोलले तरी ते प्रेमाचे शब्द आहेत आणि तेच प्रेमाचे शब्द माझ्या हृदयामध्ये घेतलं आणि सद्गुरूची कृपा झाली म्हणून रामायण लिहिलं. वाचा. आणि पद पंथत्वे उत्पत्ती रीग नाही संस्कृती लेखणी देवणी होती रामनी कृती लेवितो. अशा प्रकारे मी जरी झोपीत असेल, जरी काही कष्टी असणारा जो माझा राम आहे, त्या रामाची कथा लिहिण्यासाठी माझ्या सद्गुरू माऊलीने माझ्या हातामध्ये पेन दिले, लेखनी दिले, लेखनी.
जसं आईने लहान लेकराला हातामध्ये पेन द्यावं, अन्नाची आघाडीचा जसं काळाला लावावं, तसं माझ्या सद्गुरू माऊलीनं माझ्या हातामध्ये पेन दिली आणि त्या पेनानं रामकथा लिहायला लावलं. एवढा सद्गुरूचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे म्हणून ग्रंथकर्ते बोलू लागले. या लागी स्वामीनाथा मन बोल नाही सर्वदा वरद हात माझे माथा ठेवणे आता क्षमा किजे. आणि मला एवढं रागानं बोलले, परंतु त्या रागामध्ये प्रेम होत आणि त्या प्रेमाचा अंगीकार मी केलो. नाथ माऊली बोलू लागले, हे माऊली, जनार्दन माऊली, माझ्या मुखावरून काही शब्द गेले असेल तर मला माफ करा. माझे सद्गुरू तुम्ही आहात, माझे वडील तुम्ही आहात, माझे पिता तुम्ही आहात, माझी माता तुम्ही आहात, माझा भाऊ बंध तुम्ही आहो, सर्वस्वी तुम्ही आहो. तुमची कृपा माझ्यावरती झाली म्हणून ग्रंथकर्ते बोलू लागले. कृपाळू साधू जन उभय हास्य आणि गुणे स्वय बोलते झाले वचन अमृताहून आणि जे काय माझ्या माऊलीनं माझा अंगीकार केला, मला या ठिकाणी रामकथा लिहिण्यासाठी उद्युक्त केलं, खरंच माझ्या माऊलीचे उपकार आहेत. अशा प्रकारे ग्रंथकर्ते बोलू लागले. तुका भाती तोशी करुणा कासयाशी होतोशी दीन वक्ताये का जनार्दन तिथे कोण परिहारा. अरे बाबा म्हणलं, तुला वाटलं माझ्या माऊलीने एवढं का बोललं, पण बोलायचं एकच कारण आहे, वक्ता श्रीराम आहे. ऐकणारा आपण राम भक्त महाराज, वक्ता हा असणारा ब्रह्मांडाचा मालक आहे आणि तो बोलणारा आहे, जो सांगणारा आहे, तो जगाचा मालक आहे. मी कितपत बोले सांगणारा तुला. जनार्दन माऊली बोलले ग्रंथकर्त्याला महाराज, मी एवढं तुला बोललो का बोललो, अरे माझा बाळ आहे म्हणून बोललो. आईनं कसं बाळावर राग करावं आणि मायेनं जवळ बोलावून घ्यावं, तशी माझी अवस्था आहे म्हणून ग्रंथकर्त्याला माऊली बोलू लागले. तुझे निमुक्ती ही कथा आवडली श्री रघुनाथा वाचे वचन आणि वक्ता अनस्वे तत्वता होऊन ठेला. अरे बाबा, त्या रामाचीच अपेक्षा आहे. नाथ बाबाच्या हातून रामायण लिहावं, माझ्या भगवंतानं मला स्वप्नात येऊन सांगावं आणि जो इतिहास रामाचा आहे ते तुझ्या मुखावाट वदवावं. ही रामाची भावना आहे, दुसरं काही नाही. माझी कृपा तुझ्यावरती असू दे म्हणून ग्रंथकर्त्याला माऊली सांगू लागले. तुमक भरोनी बसकेची आवडे स्वामीची मानसी ध्वनी वादवी तैसी तैसी संबंध असके माऊली या ठिकाणी बोलू लागले की बाबा, देवांचा आशीर्वाद आहे, भगवंताचा आशीर्वाद आहे, वक्ता प्रभू रामचंद्र आहे, जनार्दन माऊली आशीर्वाद देणार आहेत. आणि म्हणलं या पुढेही अमृताही पेक्षा गोड 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 रामकथा माझ्या हातून लिहायला लावलं आणि महान उपकार माझ्या साधूचे संतांचे आहेत म्हणून ग्रंथकर्ते बोलू लागलेले आहे. निज कृपा साधू वचन आनवीन एका जनार्दन उल्हास पाहुणी चौगुण लोटांगणे विडवीत. शरण जाऊन सांगू लागले की बाबा, महान अशा प्रकारची रामकथा आहे आणि या रामकथेला विमुख न होता लोटांगण घालावं, जीवाच्या ठिकाणी आत्म्याच्या ठिकाणी राम राम म्हणावं आणि जीवनाचं सार्थक करून घ्यावं. एवढंच साध्य या ठिकाणी साध्य करून घेतलं पाहिजे म्हणतात. पुढील कथानुसंधान भरत राम कथा सेवन करोणी कथीचे पूजन
आणि बैसवून बोल आणि रंगरावचे नाथ माऊली सांगू लागले की बाबा भरताला हनुमंत पूर्ण सात्यंत वृत्तांत रामाचा सांगणार आहे उद्या लई गोळा म्हणतो विषय गोळा मारा हा आणि ती कथा तुम्ही जसं आज तर मन धन एकाग्रचित्त करून ऐकलो तसं ऐका पुन्हा उद्या गेल्यावर तिकीट गेल्यावर काय खरं महाराज उद्या ऐकता कशा पुढच्या वर्षी रामायण लावून म्हणलो तुम्ही आता मला जेवलं म्हणलो नाही पुढे नियोजन आणि करू काहीतरी अध्याय करू आता गेलेच खाटका बोलत होता हाय का उद्या आपण ऐकायला येऊ ये त्यासोबत आहे का तुम्हाला मावशी नाही हो म्हणून जीवन आहे तोपर्यंत रामाच्या नामामध्ये रामायणामध्ये दंग व्हावं चिंतन करावं आणि आपल्या आयुष्याचं कल्याण करून घ्यावं एवढंच रामायण सांगते वाचा श्री बाबाचं रामायण इथं गाणे करायचे भरत रचना गोड हा